कधीकधी काही कहाण्या आपल्याला फक्त प्रेरणा देत नाहीत, तर आतून पूर्णपणे हलवून ठेवतात. आज आपण एका अशाच प्रवासावर बोलणार आहोत. आपल्याकडे केशव बालाजीराव दाजवार यांच्या अगेन्स्ट दी ऑड्स या आत्मचरित्राचे काही अंश आहेत. ही गोष्ट एका शिक्षकाची आहे, ज्यांच्यासाठी प्रत्येक वळणावर एक नवीन आव्हान उभं होतं. पण ही फक्त संघर्षाची कहाणी नाहीये. बरोबर. ही कहाणी आहे त्या संघर्षाला उत्तर कसं दिलं गेलं याची. शारीरिक मर्यादा, सामाजिक अन्याय आणि नशिबाचे विचित्र खेळ या सगळ्याला तोंड देत एक माणूस स्वतःला आणि आपल्या आसपासच्या जगाला कसं घडवतो याचा शोध आपण या चर्चेत घेणार आहोत. ही फक्त एका व्यक्तीची गोष्ट नाहीये, तर ती मानवी जिद्दीची एक विलक्षण गाथा आहे. चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया. ही गोष्ट सुरू होते नांदेडजवळच्या एका लहानशा गावातून. दाभडगाव. 13 नोव्हेंबर 1979. दातजवळ कुटुंबात 10 वर्षांनी मुलाचा जन्म झाला. घरात आनंदी आनंद होता. पण पुस्तकाची सुरुवातच एका अशा घटनेने होते, जी वाचून खरंच अंगावर काटा येतो. एका छोट्याशा गावात एका लस मोहिमेनंतर असं काय घडलं की एका हसत्या खेळत्या मुलाचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. आणि हीच त्यांची आयुष्यातली पहिली आणि कदाचित सर्वात मोठी लढाई ठरली. त्यांनी पुस्तकात लिहिलंय की त्या लस मोहिमेनंतर त्यांना ताप आला आणि घरात आधीच एका मुलाचा तापाने मृत्यू झाल्यामुळे सगळे प्रचंड घाबरले होते. त्या काळातल्या अडाणीपणामुळे म्हणा किंवा भीतीमुळे त्यांना एका स्थानिक डॉक्टरकडे नेण्यात आलं आणि त्या डॉक्टरने एक असं इंजेक्शन दिलं जे वैद्यकीय नियमांनुसार लहान मुलांना देण्यास सक्त मनाई आहे. म्हणजे एका चुकीच्या वैद्यकीय निर्णयाने सगळं बदललं. अगदी. त्या एका इंजेक्शनमुळे इन्फेक्शन झालं आणि त्यांचे दोन्ही पाय लुळे पडले. नांदेडच्या डॉक्टरांनी निदान केलं की हा पोलिओ आहे. उपचारांनी एक पाय वाचला, पण दुसरा पाय तो माकड हाडापासून कायमचा निकामी झाला. जन्मतः सदृढ असलेल्या मुलाला कायमचं दिव्यांगत्व आलं. इथे फक्त शारीरिक आघात नव्हता. मानसिक आघात खूप मोठा असणार. हो, खूप मोठा. आणि याचा परिणाम त्यांच्या बालपणावर कसा झाला? कारण जिथे मुलं धावतात, खेळतात, बागडतात, तिथे त्यांचं बालपण कसं गेलं असेल? खूपच खडतर. म्हणजे जिथे सामान्य मुलं वर्ष 2 वर्षांत चालायला लागतात, तिथे केशवांना नीट चालायला 5 वर्ष लागली. पण खरी वेदना शारीरिक नव्हती, ती मानसिक होती. शाळेत जिथे मुलांना आधार मिळायला हवा, तिथे एका शिक्षकाने चक्क त्यांच्या दिव्यांगत्वाची नक्कल केली. त्यांना हिणवलं. बापरे. हो. ही घटना त्यांच्या मनात इतकी खोलवर रुतली की तिथेच एका मोठ्या न्यूनगंडाचं बीज रोवलं गेलं. पणही करवत नाही. मग यातून ते बाहेर कसे आले? कारण या न्यूनगंडातून बाहेर नाही आलं तर माणूस पूर्णपणे खचून जाऊ शकतो. आणि इथेच त्यांच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. मुदखेडच्या सरदार वल्लभभाई पटेल शाळेत 8वी ते 10वीचं शिक्षण. त्या शाळेचं वातावरण ते पूर्णपणे वेगळं होतं. तिथले शिक्षक जसे की मुख्याध्यापक जाधव सर, गाणवाड सर हे खूप शिस्तप्रिय पण तितकेच समजूतदार होते. पण खरी गंमत वेगळीच आहे. कोणती? त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात एक खूप सुंदर आठवण सांगितली आहे. वर्गात 25 मुलं होती आणि दिव्यांग असूनही ते शाळेच्या क्रिकेट टीमचे सदस्य होते. ही गोष्ट वरवर साधी वाटेल, पण तिच्यात खूप मोठा अर्थ दडला आहे. खरंच. एक मुलगा ज्याला चालण्यासाठी 5 वर्ष लागली, तो शाळेच्या क्रिकेट टीममध्ये खेळतोय, हे तर अविश्वसनीय आहे. याचा अर्थ तिथल्या मुलांनी आणि शिक्षकांनी त्यांना कधीच वेगळं मानलं नाही. अगदी बरोबर. तिथे त्यांना त्यांच्या अपंगत्वाची कोणीही कधीही जाणीव करून दिली नाही. त्यांना एक खेळाडू म्हणून, एक मित्र म्हणून स्वीकारलं गेलं. ह्याच स्वीकृतीने त्यांच्या मनात रुतलेला तो न्यूनगंडाचा काटा उपटून काढला. हरवलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी ही एकच गोष्ट पुरेशी होती. हा त्यांच्या आयुष्यातला पहिला मोठा विजय होता, जो त्यांनी मैदानावर नाही तर मनाच्या लढाईत जिंकला होता. आणि हा आत्मविश्वास त्यांच्या अभ्यासात तर दिसलाच असेल. हो ना. 1996 मध्ये ते 10वीच्या परीक्षेत वर्गात 2ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. शाळेच्या दर्शनी फलकावर आपलं नाव पाहण्याचा आनंद तो त्यांनी खास लिहिला आहे. पण मला वाटतं पुढे जाऊन व्यवस्थेशी लढायला जी हिंमत लागली, त्याचा पाया इथेच घातला गेला असेल, नाही का? नक्कीच. कारण एकदा का तुमचा स्वतःवरचा विश्वास परत आला की तुम्ही जगातल्या कोणत्याही आव्हानाला सामोरे जाऊ शकता. आणि पुढचं आव्हान लगेचच दारात उभं होतं. घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे डॉक्टर, इंजिनियर होण्याचं स्वप्न ते पाहता आलं नाही. त्यांनी कला शाखेत प्रवेश घेतला. ध्येय स्पष्ट होतं. D.Ed करून शिक्षक व्हायचं. कारण तेव्हा ती नोकरी मिळवण्याची एक खात्रीची वाट होती. पण ती वाट सुद्धा सोपी नव्हती. 12वीत चांगले गुण मिळूनही पहिल्या प्रयत्नात त्यांचा नंबर लागला नाही.
पण खरी कसोटी दुसऱ्या वर्षी लागली. इथे त्यांना फक्त नशिबाशी नाही तर भ्रष्ट व्यवस्थेशी लढावं लागलं. हो, आणि ही त्यांच्या आयुष्यातील दुसरी मोठी लढाई होती. त्यांच्यापेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला गेला आणि त्यांना डावलण्यात आलं. आता विचार करा, एक खेळातला सामान्य परिस्थितीतला दिव्यांग तरुण अशावेळी तो काय करेल? बहुतेक जण नशिबाला दोष देत गप्प बसले असते. पण ते गप्प बसले नाहीत, हीच गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवते. त्यांनी काय केलं? मी थेट छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात धाव घेतली. आता विचार करा, एका खेड्यातल्या सामान्य घरातल्या तरुणासाठी थेट हायकोर्टात जाणं ही किती मोठी गोष्ट आहे. हे धाडस, हे नेटवर्क, ही माहिती त्यांच्याकडे आली कुठून? वकील सुजित कार्लेकर यांनी त्यांना मदत केली, पण हा निर्णय घेणं हीच एक मोठी मानसिक झेप होती. म्हणजे ज्या व्यवस्थेने त्यांना नाकारलं, त्याच व्यवस्थेच्या एका भागावर म्हणजेच न्यायव्यवस्थेवर त्यांनी विश्वास ठेवला. बरोबर. आणि तो विश्वास सार्थ ठरला. अगदी. तेही कायदेशीर लढाई जिंकले. न्यायालयाच्या आदेशाने संस्थेला त्यांना प्रवेश द्यावाच लागला. 2001 मध्ये ते डी.एड. झाले आणि 2003 मध्ये नांदेड जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांच्या आयुष्यातला हा मैलाचा दगड होता. त्यांनी फक्त नोकरी मिळवली नव्हती, तर अन्यायाविरुद्ध लढून ती मिळवली होती. ही भावना खूप मोठी असते. नक्कीच. आणि मग एका लढवय्या विद्यार्थ्याचा प्रवास एका समर्पित शिक्षकाच्या भूमिकेत सुरू झाला. त्यांची पहिली पोस्टिंग होती हदगाव तालुक्यातल्या उंचे गावला. पैनगंगा नदीच्या काठावरचं गाव. म्हणजे पावसाळ्यात चिखल तुडवत जावं लागायचं. पण त्यांनी या अडचणींबद्दल तक्रार न करता तिथल्या वातावरणाबद्दल आणि माणसांबद्दल खूप भरभरून लिहिलंय. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. अनेक जण नोकरीला केवळ एक काम म्हणून बघतात, पण दाजावरांनी तसं केलं नाही. ते फक्त शाळेच्या वेळेपुरते शिक्षक नव्हते, तर ते गावातच राहून मुलांमध्ये पूर्णपणे रमून गेले. त्यांनी स्वतःला त्या कामात झोकून दिलं आणि या समर्पणाचं फळ म्हणजे त्यांचे अनेक विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनियर, वकील अशा मोठ्या पदांवर आहेत. आणि हे करत असताना त्यांनी स्वतःच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं नाही. अजिबात नाही. नोकरी करत करत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली. म्हणजे ते मुलांना शिकवतही होते आणि स्वतः शिकतही होते. हाच एका चांगल्या शिक्षकाचा गुण आहे. तो आयुष्यभर विद्यार्थी असतो. 2008 मध्ये त्यांची बदली अर्धापूर तालुक्यातल्या चिनापूरला झाली. इथे त्यांनी एक नवीन आव्हान स्वीकारलं. शाळेला खेळाचं मैदानच नव्हतं. मग त्यांनी काय केलं? प्रशासनाकडे अर्ज वगैरे केली असतील? नाही. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः हातात फावडं, घमेलं घेतलं आणि श्रमदानातून शाळेसाठी एक सुंदर मैदान तयार केलं. ही गोष्ट खूप काही सांगून जाते. ते फक्त तक्रार करत बसले नाहीत, तर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन उपाय शोधला. त्यांनी मुलांसाठी लेझीम, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा परीक्षांची तयारी सगळं सुरू केलं. आणि याचा परिणाम काय झाला? कारण अशा गोष्टींमुळे फक्त मुलांचा नाही तर पालकांचाही शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. परिणाम थक्क करणारा होता. त्यांनी पुस्तकात आकडेवारी दिली आहे. 2008 मध्ये शाळेची पटसंख्या 132 होती, जी त्यांच्या प्रयत्नांमुळे काही वर्षांत 202 वर पोहोचली. सरकारी शाळेबद्दलची अनास्था दूर करून त्या शाळेला गावाच्या आकर्षणाचं केंद्र बनवणं हे त्यांचं मोठं यश होतं. आणि हे सगळं करत असताना 2014 मध्ये त्यांनी इग्नूतून बी.एड. आणि नंतर मराठी विषयात M.A. सुद्धा पूर्ण केलं. त्यांची शिकण्याची भूक कधीच संपली नाही. आजीवन विद्यार्थी हे त्यांना अगदी तंतोतंत लागू पडतं. 2016 मध्ये त्यांची बदली पिंपळगावला झाली आणि तिथेही त्यांच्या ह्या सगळ्या कामाची दखल घेतली गेली. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. तालुका गुरुगौरव, जिल्हा गुरुगौरव, दर्पणकार पुरस्कार. व्यावसायिकदृष्ट्या ते एका उंचीवर पोचले होते. पण असं वाटत असताना की आता सगळं स्थिरस्थावर झालंय, त्यांच्या आयुष्यात एका नव्या आणि अधिक भयंकर संघर्षाची सुरुवात झाली. हो, ही त्यांच्या आयुष्यातली तिसरी आणि सर्वात आव्हानात्मक लढाई होती. ही लढाई कोणा बाहेरच्या व्यक्तीशी किंवा व्यवस्थेशी नव्हती, तर स्वतःच्या शरीराशी होती. 2018 मध्ये त्यांना अनुवांशिक मधुमेहाचं निदान झालं आणि त्याचा परिणाम तो थेट त्यांच्या किडनीवर झाला. त्यांची एक किडनी पूर्णपणे निकामी झाली. बापरे, आधी पोलिओमुळे आलेलं दिव्यांगत्व आणि आता किडनी निकामी होणं हे एका माणसाच्या सहनशक्तीच्या पलीकडचं आहे. परिस्थिती खूप गंभीर होती. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार झाले, पण अखेर ती किडनी काढून टाकावी लागली. एका दिव्यांग व्यक्तीसाठी एका अवयवावर जगणं किती कठीण असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. या काळात त्यांच्या पत्नीने त्यांना खंबीर साथ दिली असं ते आवर्जून नमूद करतात.
त्यांची मोठी मुलगी अंकिता, जिचं 12वीचं महत्त्वाचं वर्ष होतं, तिने आजोबांची आणि लहान बहिणीची जबाबदारी सांभाळली. कुटुंबाचा आधार अशावेळी किती महत्त्वाचा असतो हे यातून दिसतं. आणि मला सर्वात जास्त आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की याच काळात म्हणजे एका बाजूला आरोग्याची इतकी मोठी लढाई सुरू असताना ते जिल्हा न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत दुसरी एक मोठी कायदेशीर लढाई लढत होते आणि ती जिंकले सुद्धा. म्हणजे एकाच वेळी आरोग्य, कुटुंब आणि कायदेशीर लढा या तिन्ही आघाड्यांवर एक माणूस कसा लढू शकतो, ही ऊर्जा येते कुठून? मला वाटतं याचं उत्तर त्यांच्या सुरुवातीच्या संघर्षात दडलेलं आहे. ज्या माणसाने लहानपणीच शारीरिक आणि मानसिक अवहेलना सहन करून त्यावर मात केली, ज्याने तरुणपणी एकट्याने व्यवस्थेला आव्हान दिलं, त्याच्यासाठी संघर्ष ही जीवनशैली बनून जाते. प्रत्येक संकट त्यांना तोडण्याऐवजी अधिक कणखर बनवत गेलं. त्यांच्या आत्मचरित्राच्या शेवटी त्यांनी मित्र आणि मार्गदर्शकांची एक मोठी यादी दिली आहे. यातून हेच दिसतं की ते एकटे लढले नाहीत, त्यांच्यासोबत लोकांच्या सदिच्छा आणि साथीचं एक मोठं कवच होतं. खरंच, केशव दाजवार यांचा हा प्रवास म्हणजे एका फिनिक्स पक्षासारखा आहे. प्रत्येक वेळी राखेतून पुन्हा उभं राहण्याचा. एका लहानशा गावातून पोलिओसारख्या आजारावर मात करत, शिक्षण घेऊन, अन्यायाविरुद्ध लढून एक आदर्श शिक्षक आणि समाजसेवक बनण्यापर्यंतचा हा प्रवास खरोखरच विलक्षण आहे. या संपूर्ण कथेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. आयुष्य कधीच सोपं नसतं. संघर्ष हा अटळ आहे. पण त्या संघर्षाला तुम्ही सामोरं कसं जाता यावर सगळं अवलंबून असतं. दाजवार यांनी प्रत्येक संकटाला एक संधी मानलं. दिव्यांगत्वाने त्यांना इतरांच्या वेदना समजायला शिकवलं. कायदेशीर लढाईने त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दिली आणि शिक्षकी पेशाने त्यांना इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची संधी दिली. त्यांच्याच एका आवडत्या ओळीने या चर्चेचा शेवट करूया, जी त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं सार सांगते. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. दादाजी वारांची ही कहाणी खरंच एका दिव्यासारखी आहे. यातून प्रेरणा घेताना एक विचार मनात येतो. त्यांनी तर त्यांचं आयुष्य इतरांसाठी प्रकाशमान केलं, पण आपण आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या आसपासच्या लोकांसाठी अशी कोणती छोटीशी ज्योत पेटवू शकतो, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यातला अंधार थोडा तरी कमी होईल? एखाद्या व्यक्तीचा संघर्ष जेव्हा इतरांसाठी प्रेरणा बनतो, तेव्हा तो वैयक्तिक न राहता सार्वत्रिक होऊन जातो. हाच या कहाणीचा खरा अर्थ आहे.